मुंबई गोवा महामार्गावरील खवटी रेल्वे ब्रिज येथे दुचाकीचा अपघात होऊन 2 जण जखमी झालेत. रविवारी 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6:34 दरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार कस्टडीहून चिंचवलीच्या दिशेने जाणाऱ्या ॲक्टिवा स्कूटीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात वैभव पिंपळकर वय वर्ष 27 आणि ऋषिकेश पिंपळकर वय वर्ष 23 दोघेही चिंचवली सिंगरवाडी येथील रहिवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली 24 तास अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीजधामची विनामूल्य रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. कस्टडी टॅब वाहतूक पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. या रुग्णवाहिकेचे चालक सूरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य केले. अपघाताची नेमकी कारणे आणि पुढील कारवाईबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेण्यात येत आहे. कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.